नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी द्या अशी मागणी या ठिकाणी सर्वत्र जोर होताना आपल्याला दिसून येतो आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाची ही नेमकी मागणी काय आहे? खरंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी मंजूर व्हावं का? याबद्दल संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी देण्याची मागणी अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाची मागणी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी द्या, अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाची मागणी। राज्यात वाढत्या उन्हाची तीव्रता आणि उष्णतेच्या लाटेमुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या आरोग्याचा तसेच सुरक्षिततेचा प्रश्न हे ऐरणीवर आला आहे। या भीषण परिस्थितीचा विचार करता अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सरसकट 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने अध्यक्षा जयश्री वाबळे जावरे यांनी दिलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागला आहे आणि अशा कडक उन्हामध्ये अंगणवाडीत येणाऱ्या लहान बालकांसह गरोदर आणि स्तनदा माता यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सद्यस्थितीत अंगणवाडी सेविका 15 दिवस आणि मदतनीस 15 दिवस अशा आळीपाळीने उन्हाळी सुट्ट्यांचा लाभ घेतात। मात्र या काळातही अंगणवाडी सुरूच ठेवावी लागते। ग्रामीण भागामध्ये अनेक अंगणवाड्या दुर्गम भागात असल्याने तेथे बालके येत नसतानाही केवळ सेविका किंवा मदतनीस यांना पूर्ण वेळ अंगणवाडीत उपस्थित राहण्याची सक्ती करणे हे देखील अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील एका अंगणवाडी शिक्षिकेचा उन्हाच्या तीव्रतेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि याच घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हे अत्यंत गंभीर झाला आहे। याशिवाय ग्रामीण भागातील एका अंगणवाडीच्या लाभार्थ्यांसोबत घडलेल्या अनुचित घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शासनाला पूर्ण सहकार्य दर्शवत पोषण ट्रॅकरवरील सर्व कामे पूर्ण करून देण्याची तसेच बालकांचा आहार हे घरपोच देण्याची तयारी देखील दर्शवली आहे। कोरोना काळाप्रमाणेच हा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी देखील विनंती त्यांनी केली आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकजूट सेवा संघाच्या अध्यक्षा जयश्री वाबळे जावरे, उपाध्यक्ष छाया सारबंदे, सचिव संगीता गागरे उंडे आणि नगर अध्यक्ष प्रभावती सत्रे हे या ठिकाणी उपस्थित होत्या। समन्वय समितीचे पदाधिकारी रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे आणि संजय मापले यांचे हे सहकार्य लाभलेलं आहे। बघा, एकूणच पाहू शकता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी उन्हाळी सुट्टी देण्याची मागणी आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाची मागणी आहे। बघा, सध्या तापमानाचा पारा जो आहे तो 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलेला आहे आणि अशाच भीषण परिस्थितीत लहान बालके जे आहेत, गरोदर माता ज्या आहेत, स्तनदा माता ज्या आहेत त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। पोषण ट्रॅकरची कामे आणि आहाराचे वाटप आम्ही घरपोच करू, पण कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ थांबून प्रशासनाने त्याला सरसकट 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी द्यावी। जयश्री वाबळे जावरे, अध्यक्षा अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ यांच्या वतीने हे अपडेट दिलं गेलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी काय वाटतंय कमेंट करणं गरजेचं आहे। जर तुम्ही आपल्या राज्यातील एक अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस असाल तर तुम्हाला नक्की या प्रतिक्रिया कळवणं गरजेचं आहे आणि तुमच्याच कमेंट्स या ठिकाणी विचार केला जाणार आहे। कृपया जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे। जर तुम्ही एकजुटीने या ठिकाणी आवाज उठवला, हा लढा यशस्वी करू शकला तर कोणतीही गोष्ट या ठिकाणी असाध्य नाही हेच या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत निवेदन देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि तुम्हाला काय वाटतं, नक्कीच तुम्हाला 1 महिन्याची दरवर्षी या ठिकाणी उन्हाळी सुट्टी मंजूर व्हावी का? व्यक्त व्हा, कमेंट करा। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विशेषतः कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।